प्लॅन नव्हता जायचा. आता झाला 11चा, आता वाजले 12. बघूया आता निघत आहोत केलंबाला जायला. नवीन तयार टोल नाका. आता इथं पहिले पैसे द्यायचे, नंतर जायचं मुंबईवाले कोकणात. आता अर्ध्या रस्त्यात आलेलं थोडा पुढे. आता बोलते भाऊ मला काय करायचं. आता पोहोचलो नागोठण्यात. इकडं रोड बाहेरून खराब आहे म्हणून नागोठण्यातून गाडी घेतली. अक्का नागोठणं माहिती आहे भावाला कुठं जायचं, कुठं जायचं आहे. नागोठण्यात खूप ट्रॅफिक आहे म्हणून इकडून काढली आणि कुठून तरी मला पण नाही माहिती. रोड बाजारपेठेमधून काढले नागोठण्यात. तर चला आता निघालोत नागोठण्याच्या बाहेर. भावाला पकडलेला पोलीस आहे. तो बोलला आमचं लायसन वगैरे मागायचं. त्याच्याकडे आमचं लायसन, आमच्या दोघांकडे काहीच नाही. यांच्याकडे पण लायसन वगैरे काहीच नाही. तर त्याला आम्हाला तर नाही पकडला. चला दोघं जण यानं ट्रॅफिक वाले 500 रुपये फाईन पडून पाठवलं दोघांना. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. आम्ही दोघं सुटलो दोघं जण. तर चला आता जाऊया पुढं. जरा पावसामुळे मी रेनकोट येतं पाठवून जाऊन पाणी उडते पाहिजे. आता आरामात आहे. नागोठण्या साईडने आलो का आतमध्ये जायला. इकडे ट्रेनला खरोशीला रोड आहे. ट्रॅफिक तर फुल आहे. चला काही जाम ट्रॅफिक आहे इकडं. तर चला मित्रांनो आता फायनली आलेलो खरोशी गावात. हे बघा यांची तयारी पण चालू झाली इकडं. तर चला आता मी पण फ्रेश होतो सध्या.
तर चला फायनली आलेलं नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये गावानू बैसली आई माझी सत्वाची करोशिये तर त्या रोडने खूप गर्दी होती मेन रोडने. तर आता पाठून आलो तर ते डीजे पण लागलाय खूप पब्लिक पण खूप आहे. राडा होणार बरं नाही. तर चला आता फायनली काही तिरुपतीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भावी भक्तांचे ग्रामस्थ मंडळ खरोशी तसेच पाटील गांधूळ भाविकांकडून हार्दिक स्वागत. भाविकांना सूचना असेल आपल्या प्रार्थनांकडून चार संघात कुठे मंत्रमुंडी करताना सहकार्य करा आणि महिला स्वयंसेवक मंदिराची साफसफाई करून घ्या आणि भाविकांना सूचना असेल डीजे एकताच बंद आहे आणि क्रिकेट रद्द करतात कुठे सहकार्य करा. धन्यवाद. नक्की काय आहे काय मिळेल
आपण या संधीचा दुरुपयोग करू नका. आपला आम्ही समजतो की आपण ही माऊली आम्ही पाहतोय. जर आपल्याला यायचं असेल तर ती रात सोडून आपण या. 1 वर्षाच्या आतील जास्त मुलं आहेत त्यांना. तर चला आता फायनली दर्शन वगैरे तर झालं आहे. तर आता जाऊया आता घरी.